काय करून बसलाय आर्यन बाबा? नको काळजी करूस, काही झालेलं नाहीये मला. अगदी ठणठणीत आहे मी. टणटणीत आहे? हॉस्पिटलमध्ये येऊन पडलं म्हणजे टणटणीत आहे? एवढं प्रेम करतोस वे त्या पोरीवर? हे जीव म्हणजे काय खेळणे होय? ते सांगत कसं बी खेळा. जीव म्हणजे खेळणं नाहीये, पण अमृत आता खेळणंच आहे ना आपल्यासाठी. आणि तेही अगदी विश्वासातलं खेळणं. मी नस कापून घेतली ते खरंय, पण ती मी मरण्यासाठी नाही कापून घेतली. मी अमृताच्या डोळ्यासमोर नस कापून घेतली. आता मला सांग, अमृता त्या मला मरण्यासाठी तिकडे तसंच सोडून जाणार होती? नाही ना. अरे काही झालं तरी तिचं कुंकू आहे मी. हे बघ परशु, मला रेडकरांबद्दल सगळी माहिती हवी आहे आणि त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. तिथं जण्या शिंदे दिसला म्हणजे? हे तुझं तू बघ, मला फक्त तो रेडकर हवा आहे आणि जानकी विषयी माहिती. जानकी वहिनीच्या माग का लागला दादा तू? एवढी गरीब वहिनी माझी. सांगितलं तेवढं करत जा रे, मला अक्कल शिकवू नको आणि ही कामं झाल्याशिवाय मला तोंड दाखवू नकोस तुझं. तू म्हणत होतीस तेच बरोबर आहे. हरामखोराचं हे सगळं नाटक चालू आहे. डाव तर असा खेळलाय तो की त्याच्या शत्रूलाही सहानुभूती वाटावी. पण मी माझ्या कानांनी सगळं खरं काय ना ते ऐकून आलोय. तुम्ही जेव्हा हे ऐकलं तेव्हाच त्याला का नाही सुनावलं? तिथेच तमाशा करू शकत होतो मी, पण त्यातून काही निष्पन्न झालं नसतं. उलट आपणच जास्त खोट्यात पडलो असतो. याचा अर्थ असा की तू असाच तमाशा करत राहणार आणि आपण नुसतं पाहत राहायचं? सध्या तरी आपल्या समोर दुसरा कुठलाही पर्याय नाहीये जानकी. त्याचं पारडं जड आहे आणि आत्महत्येचा प्रयत्न करून इतरांच्या नजरेत त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. मामन दादा, मी आतापर्यंत कधी कोणाचं वाईट चिंतलं नाहीये, पण पांडुरंग शपथ सांगते या माणसाला मी सोडणार नाही. आर्यनच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे, पण फक्त मीच. बाबांचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये आणि जिचा संबंध आहे तिच्यावर कोणीच आरोप करत नाहीये. म्हणजे या सगळ्याला जानकी जबाबदार आहे. या सगळ्या प्रकरणात जानकीचा काय संबंध आहे? तिचाच संबंध आहे. आर्यनच्या मागे हात धुवून लागली आहे ती. आणि हे सगळं आमच्या लग्नाच्या आधीपासून चालू आहे तिचं. शेवटी न राहून आर्यनने ते सगळं मला सांगितलं, पण मीही त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. त्यामुळे आर्यनच्या या अवस्थेला जानकी इतकीच मी सुद्धा जबाबदार आहे. जानकीच्या या गुन्ह्याला मी कधीच माफ करू शकत नाही. दादा तुमच्या आणि आर्यनची चौकशी करायला लागलाय. तुम्ही आता बातम्या पुरवणार म्हटल्यानंतर घरादाराची चौकशी होणारच की. सध्या तुम्हीच बातम्या पुरवताय ना त्यांना. मीच आहे दादाचा प्रमुख खबऱ्या. मी जी बातमी देईन त्याच्यावरच दादाचा विश्वास बसणार. लक्षात ठेवा, माझ्या म्हणण्याप्रमाणे वागाल तर तुम्हाला हवी असलेली खबर मी दादापर्यंत पोचवेन. नाहीतर तुम्हाला आयुष्यातून उठवायला मला वेळ लागणार नाही. तुम्हाला जसं वागायचंय ना तसं तुम्ही वागा आणि मला जे करायचंय ते मी करेन. परशु, तिचा माज आता उतरवलाच पाहिजे. डोक्यावरनं पाणी चाललंय आता.